येथील सर्व पक्ष असतील, डॉक्टर, वकील, शेतकरी, पत्रकार बंधू, सर्व सामाजिक संस्था, त्यानंतर पक्षाचे सर्व पदाधिकारी, हा विषय मामा आपला राजकारणाचा नाही आहे. तर आपल्या शहापूर तालुक्यामध्ये एवढा तापमान वाढला आहे का, आम्ही ज्या टायमाला एक 25-30 वर्ष अगोदर 30 ते 35 मला वाटते 35 असेल अंश सेल्सिअस, आणि आता तो 45-46 वरती गेलेला आहे. आणि शहापूर तालुक्यातले हे सर्व त्रस्तच लोक आहेत. म्हणजे आता ही फक्त मेन लोक आली, पण पूर्ण तालुक्यात विषय हाच आहे. आणि त्याला कारण असं आहे की आपला जो समृद्धी गेलेला आहे, आता त्या समृद्धीला लाखो झाडं तोडले गेली, डोंगर उद्ध्वस्त केल्या गेली, परंतु तिथं जी झाडं त्यांनी लावायला पाहिजे ती तिथं न लावता त्यांनी आता एक माहिती जे आले, सुनील केदारे म्हणून आपले पत्रकार आहेत, त्यांनी माहिती काढली. तर त्यात त्यांनी 1 लाख झाडं औरंगाबादला लावलेली, असं त्यांनी आपल्याला माहिती लावली नाही लावली माहिती नाही. त्याच्यानंतर आपला मुंबई-आग्रा रोड होता, तो पण त्या टायमाला जेव्हा सिंगल होता त्या टायमाला तिथं ह्याची पिंपळ, वड अशी झाडं होती. म्हणजे तुमच्या भेवडीपासून तुम्हाला वाटते कसाऱ्यापर्यंत ही परिस्थिती झाली. म्हणजे 2 रस्त्यांमुळे झाला. दुसरी गोष्ट, जी काय आपली फॉरेस्टची लोक आहेत ती दर टायमाला कुठं ना कुठं ते वन वे लागतात, काय नाही हे कारण खोटं आहे. वन वे काय असे लागत नाही, लोक लावतात. त्याच्यामुळे दरवर्षी तो वन वे लावून बरीच झाडं जाळले गेले जातात. त्यानंतर सामाजिक वनीकरण आहे, ते झाडाला दरवर्षी बोलतात का आम्ही लावतो, मग मला वाटतं ते जगतच नाही. त्याच्यानंतर अजून आमची शहापूर नगर पंचायतचा विषय असेल तर शहापूरमध्ये अशी थोडी पण जागा ठेवली नाही, कधी पूर्ण कॉन्क्रिटीकरण करून टाकले. त्यामुळं तो पण विषय आहे. आणि तालुक्यातील आता ही सर्व मंडळी जी आलेली आहेत, आता ओळख करायला तेवढा वेळ नाही, पण तरी पण जो कोणी बोलल म्हणजे तुम्हाला पण कळेल का नक्की ही कोण कोण आणि कुठून आलेली आहे. त्यासाठी ओळख करायची होती, जेणेकरून तुम्ही पण ओळखत आणि त्यांची ओळख पण होईल. त्यासाठी 5 मिनिटं जर दिले तर सर्वांची ओळख होईल तुमची. आणि त्या माध्यमातून सर्वांनी हा विषय मामांपर्यंत यावा. आणि तुम्ही खासदार म्हणून आमच्या तालुक्याचा विषय हा पूर्ण गंभीर प्रश्न आहे, तो आपण कलेक्टर असेल किंवा आपला राज्य शासन आणि केंद्र सरकारमध्ये ज्या पद्धतीने आपण करू शकता, आता तुम्हाला ही सर्व माहिती देतील. आणि आमची विनंती या तालुक्याचा जो हा गंभीर प्रश्न झालेला आहे तो आपण मनापासून लक्ष घालून नक्की आपण करालच, पण तरी विनंती आमच्या तालुक्याच्या वतीने अख्ख्यांच्या तेव्हा हा विषय तुम्ही रेटून धरा. आणि याच वर्षापासून मला वाटते ती झाडं लावण्याचा किंवा काय काय मुद्दे असतील ते करण्याचा सर्व एक किंवा कलेक्टर साहेबांना घेऊन संबंधित जे काय आता त्यांनी सांगितल्यानंतर ऑफिस आपला या कार्यालय त्यांच्या ऑफिसर आणि आपली काय कमिटी जी चांगल्या पद्धतीने माहिती आहे अशी एक मीटिंग लावून त्याच्यातून काहीतरी आउटपुट निघू शकतो. तर आता जी काय आपली मंडळी आहे त्यांनी एकेकाने एक एक विषय पहिली गोष्ट एक ओळख म्हणून सर्वांनी द्यावा मला तरी वाटते, कारण आम्हाला पण त्या गोष्टीची गंभीर विषय कळत नक्की बाबा कोण कोण आलेले आहेत, काय 2-4 ओळखी जे आहेत, दुसरे इतर सर्व आहेत, तर एक ओळख फटाफट ज्याची त्याची दिली तरी द्या. कुणाचा कशावर कुणाचा अंकुश नाहीये. आणि पर्यावरणाचा राज जो आता यांनी सांगितलं की मी माहिती अधिकार टाकला, 1,10,000 झाडं तोडलेली आहेत विविध प्रोजेक्टसाठी. त्याच्यामध्ये रेल्वे असेल, समृद्धी असेल आणि जे काही छोटे मोठे प्रोजेक्ट होतात त्याच्यामध्ये. आणि ती झाडं कुठं लावली, जर रास आमच्याकडे करताय तर त्याचा भरपाई सुद्धा आमच्याच तालुक्यात केली पाहिजे, ही मागणी तुम्ही उचलली पाहिजे. दुसरं की अजून पण नवीन प्रोजेक्ट जर येत असतील, आता एक महत्वाचं असं आहे की शहापूर तालुक्यात हरित लावाचे काही निर्बंध आहेत, म्हणजे ते आपल्याला चांगलं आहे की तानसा अभयारण्याच्या क्षेत्राच्या लगतच्या याच्यामध्ये जो काही हरित लावानी काही दवादाने जे काही बंधनं आहेत आणि त्याची नियमावली तिचं कुठंच पालन केलं जात नाही. मला असं वाटतं की तुम्ही एक प्रमुख म्हणून या तालुक्याचे आणि या आपल्या विधानसभेच्या लोकसभा क्षेत्राचे, तर तुम्ही हा विषयावर आवाज उठवला पाहिजे की हे जे काही रास होतो, विविध प्रोजेक्ट इथं आणले जातात आणि मग शिवाय तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट येतो त्यावेळी तुम्ही तिथे बंधन आणता झाडतोडीला किंवा विविध शेतकऱ्यांच्या विविध गोष्टींना सुद्धा, शिवाय वीटभट्टीला सुद्धा. आणि दुसरीकडे तुम्ही ग्रीन झोन पण इथे म्हणजे लागू करताय. तर म्हणजे नेमकं चाललंय काय? ग्रीन झोन लागू करायचा, प्रोजेक्टसाठी झाडं तोडायची आणि त्याची भरपाई पण करायची आणि त्याचा जो भार आहे तो आम्ही सोसायचा. तर याच्यावर आवाज उठवला पाहिजे असं एक आपण सर्वांमत आहे. आणि दुसरं बाबा तुम्हाला अजून एक मी विनंती करेन, थोडासा विषय वेगळा आहे, पण जे काही शहापूरमध्ये आता या झाडतोडीमुळे किंवा रासामुळे काही पाणी टंचाईचा प्रश्न एक उद्भवते, थोडासा वेगळा आहे. परंतु या तालुक्यामध्ये असे कित्येक तलाव आहेत गावागावामध्ये. थोडंसं सर्वेक्षण आपल्याकडनं झालं पाहिजे आणि ती तलाव जी आहेत ती पुनर्जीवित झाली पाहिजे, कारण ती गाळात भरलेली आहेत, त्याची कुठल्याही प्रकारची देखभाल नाहीये. किमान त्या 4-5-10 गावांचा पाण्याचा प्रश्न तिथे
सुटेल आणि त्याच पाण्यावर तिथली वृक्षवल्ली जी तिची वाढ होईल आणि त्याचा फायदा आपल्या तालुक्याला होईल. तर या गोष्टीवर थोडं गांभीर्याने लक्ष देऊ. मी कलेक्टर साहेबांचा तोच विषय बोलतो का मी त्याला सांगितलं कल्याण शहर आहे, कल्याणपासून आंबिवली गाव माहित असेल, आंबिवली गावात मी एक केला की जुनी विहीर होती बरोबर, त्या जुन्या विहिरीवर सगळं बसून दुसरे फ्लॅट वगैरे सगळं बसून आज तिथलं पूर्ण आजूबाजूच्या लोकांना पाणी जाते. मी स्वतः त्यांना ते एक नमुना आहे का तुझ्याकडे निर्देश तो मी त्यांना ते पण एक व्हिडिओ पण ते दाखवले. आता काय करतो माहिती आहे का, माझ्या गावात ऑलरेडी 24 तास पाणी आहे, आम्हाला बीएमसीचं पण पाणी आहे, स्टेमचं पण पाणी आहे. तरी सुद्धा मी काय केलं माहिती आहे ना, गावात त्याच्यात 2 जुन्या विहिरी होत्या, त्यांचं जिल्हा परिषद तुम्हाला परीक्षण केलं सगळं. त्या विहिरी माझ्या गावाला पूर्ण अट्टाली कोळीवाडा सार्वजनिक विहीर आहे. गेले 150 वर्षापूर्वी ग्रामस्थांनी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीची निर्मिती केली. विहिरीची खोली 30 फूट आहे आणि 12 महिने 24 तास पाणी येतं. सौर ऊर्जेच्या पंपाद्वारे एकदम माझी नगरसेवक सूर्य घेऊन आणि 24 तास नळाद्वारे देण्याचा यशस्वी प्रयोग इथे केलेला आहे. आणि यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश वानखेडे साहेब सोळ्या मामा यांच्या खासदार गटातनं हे काम करण्यात आलेलं आहे. कल्याण महापालिकेचे उपअभियंता हे सगळं आपण केलं आणि हे सगळं त्या दोन्ही विहिरी त्या आता परत पुनरुज्जीवित करतो. आणि मी असं ठरवलं की आम्हाला बीएमसीचं आणि स्टेमचं पाणी नको. पहिले ते मला करायला लागेल, त्यासाठी खर्च खूप आहे, पण आमची ग्रामपंचायत थोडी सक्षम आहे. आणि मग जिल्हा परिषदचं काहीतरी कर्ज मिळतं, लोन मिळतं, काहीतरी ते घेऊन पहिले मी माझ्या गावात राबवतो. केलेच बाबू आमच्याकडे आम्ही केलेली पंचायत समितीच्या मार्फत तो हाऊस खोदून त्याच्यावर पाणी मिळतो, आम्ही तिथलं पाणी पितो सध्या दिलेलं आहे. आणि विहिरीचं पाणी आमच्याकडे काय पाईपलाईन टाकलेली आहे ऑलरेडी, त्याच पाईपलाईनला फक्त जोडायचे. आम्ही टाकीसाठी पण एक जागा बघितली. तर असं मी त्या दिवशी त्यावर हे बोलतोय की शहापुरात असं कुठला एरियाच नाही का जिथं तुम्ही बोरी किंवा अशी पाण्याचा सोर्स काय असं करू शकत नाही, किंवा धरणबिरण प्रत्येक पाटमध्ये जवळजवळ आहेत. तुम्ही तसं करा ना. आता स्वतः एक वेळ मला खुश केलं, मी सांगतो होते पुढच्या आठवड्यात कलेक्टर साहेब स्वतः येणार आहे त्या आपल्याला. हा मला बोलले मामा मी स्वतः येतो, आपण दोघे जाऊ शहापूरला, मला सगळे लोकेशन दाखवा, मी पाहिजे तुम्हाला 4, 5, 6 तास तुम्ही सांगा तुला देतो आणि आपण ते सगळं परीक्षण करू आणि मग ठरवू. ठीक आहे, म्हणजे स्पेशली याच्यासाठी मी पाण्याच्या मी सांगितलं कसं बघा शहापूरचा प्रश्न इझी मिटू शकतो. 300च्या वर 300 करोडच्या वर तुम्ही प्रोजेक्ट राबवला बावली धरणाचा, बरोबर आहे. ऍक्च्युली शहापूरमध्ये धरणं आहे, तिथून पाणी द्यायचं तर तुम्ही ते बावलीच्या इथे नेला, तुम्ही कशाला साहेब ते न्यायचे. याच्यापेक्षा त्याला सांगितलं छोटे छोटे धरण किंवा ज्यांना मोठे तलाव उडू शकतो असे जर आपण 5-6 प्रोजेक्ट राबवले असते ना तर अख्ख्या शहापूरला पाणी गेलं असतं आणि खर्च याच्या अर्धा झाला असतो. ते बोले मामा आपण स्वतः जाऊ, तुम्ही 8-10 दिवसात काही पण करून त्यांना घेऊन येणार आहे, तेव्हा तुम्ही थांबा. हे सगळे विषय आणि आता जो आपला विषय आहे हा जर विषय कलेक्टरकडे काय मांडायचा असेल तर 4 वाजता माझी कलेक्टरकडे मिटिंग आहे आज. पण पाण्यासंबंधित आहे आमच्याकडे ते क्रशरवाले सगळे आले होते, खडी मशीन त्यांची मिटिंग आहे. तुम्ही 4-5 लोक आले ना तर हाही विषय आजच कलेक्टरकडे समोर घेऊन या. आवाज एक विषय होता की बोला. तुम्ही एक अजून शहापूर नगरपंचायतमध्ये थोडंसं लक्ष आला की शहापूर शहराचं जे आहे ना म्हणजे एक विद्रुपीकरण चाललं कॉन्क्रीट, म्हणजे फक्त ठेकेदारी मिळवण्यासाठी कामं होत आहेत. म्हणजे रस्ता बनवायचा पण सुशोभीकरण काहीच नाही, म्हणजे झाडं कुठली सुशोभीकरण पुतळे बनवायचे, फ्लेक्स बनवायचे, तर असा प्रकार चाललेला आहे. तर एकही शहापूरमध्ये जे पूर्वीची झाडं होती तुम्ही सॅटेलाइट इमेज जर काढली तर तुमच्या लक्षात येईल की नवीन मोठमोठे बिल्डर आलेले आहेत शहापूरमध्ये, मोठमोठे 12-11 माळ्याचे टॉवर 7 माळ्याचे टॉवर बांधले जातात, परंतु ती झाडं तोडली जातात, ती झाडं परत लावली जात नाही आणि रस्त्याच्या कडेला कुठेच झाडं नाही राहिली शहापूरमध्ये. एक छोटंसं झाड होतं मधल्या नाक्यावर, ते तुटत नव्हतं पंचायती समोर, ते शेवटचं झाड संपलेलं आहे. तुम्ही त्याच्यावरती लक्ष घाला आणि नगरपंचायतवर शक्यतो दबाव. मी भाऊंना पण बोललो, ताईंना, रजनीताईंना आणि विनोद कदम होते त्या दिवशी बैठकीमध्ये, तर कुठेच काही नाहीये. म्हणजे नगरपंचायतचा एखादा विभाग असेलच ना,
की नागरिकांना ह्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष नुसती कॉन्क्रिटीकरण, फुटपाथ आणि दुसरं काही नाही. तर याच्यावर जर लक्ष घालावं. शहापूर किमान शहर तरी वाचलं पाहिजे. शहरात तर ग्रीनरी आणा थोडीशी ऑक्सिजनची, ते काहीच नाहीये. याच्यावर तुम्ही थोडं विशेष लक्ष घालावं. आणि जे काय आता नवीन प्रोजेक्ट येतील, आता आमची बैठकीमध्ये थोडी चर्चा झाली. मला वाटतं भांगरज सरांनी कोणीतरी सांगितलं का जिंदालचा मोठा प्रोजेक्ट येतो 64 की 65 हेक्टर मध्ये कुठेतरी ते डोळकाम साईडला. मग जर आता असे जर प्रोजेक्ट येत असले, 20 प्रकल्प. हा ते काय असेल तर मग अजून झाडं तोडली जातील आणि त्याच्यात थोडासा रोजगाराचा मुद्दा, ह्या दोन्ही घेऊन आपण थोडंसं पुढे माझं जाऊ. त्यांचं बोलणं पण झालं. Actually ज्या कंपनीला काम करत त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितले मी त्यांना बोललो दुसऱ्या जे काही विषय आहे ते आमच्या स्थानिकांना द्यायला लागतात. तर कोणी बाहेरचं इंटरव्ह्यू नाही करणार तर स्पष्ट त्यांना सांगितलं. त्यांनी ते मान्य केलं. तेवढं जसं चालू करायच्या विषयी तुम्हाला भेटतील प्रत्यक्ष. आणि मी तुम्हाला सांगतो की सगळ्या तिकडचे विभागातले किंवा आजूबाजूच्या विभागातले जे असतील त्या सगळ्या लोकांना तिथं बोलणार आहे. ते पद्धतशीर कामाचं वेळेशी झालं पाहिजे. काही गडबड गोंधळ न होता. नाही, तो विषय नाही. आता कसं आता तो रोजगाराचा विषय आम्ही त्याच्यासाठी लढतोय आणि तुमची साथ नेहमी आहे त्याच्यामध्ये. फक्त त्या माध्यमातून अजून रास नको व्हायला एवढीच विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, मी संध्या पाटेकर.